हे बघा, ह्या झाडाचे किती आंबे पडले आहेत. हे बघा इथे मी दाखवते तुम्हाला. इथे तर भरपूर आहेत. हा एक आहे, हा एक आंबा. ओके. तिथे पण आहे खाचकळीत, पण मी जाणार नाही तिथे. जाऊ काय? अरे बापरे, हे बघा आंबा. आंबेच आंबे. ते तिथे पडलेत बघा, ते उचलणार नाही मी. हां आता. अरे बापरे, इथे बघा, इथे बघा. हे बघा, हे बघा, हे बघा किती पडलेत. अरे देवा, वा 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 वा. गोळा करूया, इकडे गोळा करूया, इथे ठेवूया आपण. अजून कुठे आहेत? हे बघा तिकडे पडलेत काचेमध्ये. जाऊ दे, तिथे जाऊन कोण आणेल. हे बघा इकडे आहेत, इकडे आहे. किती आंबे पडलेत. हा एक. किती झाले? अजून आणते. हां हे पूर्ण 1 डझन आंबे झाले. हां थोडे खराब असलेले आंबे मी घेतले नाहीत ह्याच्यामधले. आता मुंबईला ह्या आंब्यांची किंमत किती असेल? हां हे झाडावरून पिकलेले आंबे आहेत. 1 मिनिट दाखवते. ते बघा तिकडे पिकलेले आंबे आहेत. हे बघा किती पिकलेत आंबे बघा, आणि हे पडलेत खाली. ओ माय गॉड. हे 1 डझन. आता या आंब्यांची किंमत मुंबईला किती असणार आहे? अरे बापरे माझ्या, या आंब्यांची किंमत मुंबईला किती असणार आहे? हां असे छोटे छोटे आंबे, थोडे खराब आंबे. हातसुद्धा नाही लावत आम्ही त्या आंब्यांना. आम्ही म्हणजे गावातली लोक. मी तर उचलते, पण तरी त्यातल्या त्यात खूप चांगले आंबे निवडलेत मी. आणि असे कितीतरी पडलेले आहेत कुठे कुठे कोपऱ्यामध्ये वगैरे. भरपूर आंबे आहेत कोकणात. मुंबईला आपण काय करतो, आंबा कापला आणि जरा खराब झाला की तेवढा भाग काढून फेकून टाकतो आणि बाकीचा अगदी आवडीने खातो. आंबा टाकत नाही आपण. आणि इथे हे आंबे नुसतेच पडलेत, कोणी नाही विचारत आहेत. घेऊन जाऊया, खाऊया. मला असं ना अप्रतिम आंबा यार. परवा मुंबईला निघणार आहे. हे आंबे मुंबईला खाता नाही येणार. हा व्हिडिओ बघून ना तोंडाला पाणी सुटत राहणार. गावात फक्त 4 दिवस राहूया म्हणून आली होती, त्यामुळे माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये हाच ड्रेस तुम्हाला दिसणार. येताना फक्त 2 ड्रेस आणले होते. आलटून पालटून ड्रेस घालते, त्यामुळे प्रत्येक व्हिडिओमध्ये हाच ड्रेस तुम्हाला दिसणार. आंबे खाण्याचा आनंद खूप वेगळा आहे. काय लागतो यार आंबा. कोणत्याही प्रकारची औषध फवारणी नाही, काय नाही. पावडर मारून पिकवलेले नाहीत. डायरेक्ट झाडाचा पडलाय आंबा आणि मी खाते. मला म्हणतात आंबे धुवून खा.
मी पडलेला आंबा मस्तपैकी फक्त पुसते हाताने, हा बघा असा पुसते आणि खाते.